कसं आहे माहिती आहे, म्हणजे कसं झालंय, जे मी नवरतन धरले ती माझ्या वडिलांना किंवा खरंच माहीत नाही बरं का, मी सांगितलंच नाही कारण एवढी काळजी करते होता ना. मला म्हणत होतं, अगं तू कशाला काय करत बसती नवरतन एवढ्या लवकर. कारण लवकर म्हणजे कसं आहे माहिती आहे का, मी बऱ्याचशा अडचणीतनं निघली नाही. आता जी मी म्हणजे ताईनं जी माझ्यासाठी मागणं मागितलं होतं देवीपाशी, जी एखादं लेकरू होऊ दे म्हणजे मुलगा होऊ दे म्हणत होत्या. कसं आहे माहिती आहे का, ही नवरतन केलं तर एकदा मोडायचं नाही, धरलं ना मोडायचं नाही, नाही तर परत नंतर एकदा मोडलं तर परत करायचं नाही. त्याच्यामुळं म्हणत होतं अण्णा, जी काय असेल ती हो रिकामी म्हणजे ह्यातनं सगळ्या अडचणीतनं निघली म्हणजे मग तू धरलं तरी काय अडचण येत नाही. आता एवढं दसरा झाला की मला पण जायचं आहे माहेरला, कारण जी माझी भाऊज आहे तिला पण मुलगा झाला आहे. मी आत्या झाली एवढी आनंदित आहे बरं का, पण अजून लेकराचा चेहरा बघितला लय वाईट वाटतं. मला पण जा वाटतं, पण काय अडचणी असते त्या ह्या पावसानं काय सुचना. ह्या मध्ये 2-4 दिवस असा पाऊस पडला या जेणेकरून पूर आले. तर जे परांडाच्या पुढं तिचं गाव आहे बरं का, मी अजून तर त्या गावात गेली नाही कारण माझी मुलगी होती 6 महिन्याची. त्यावेळेस माझ्या भावाचं लग्न झालं. काय झालं तर नुसतं लेकरू मी घेऊन इकडं आलते, त्यावेळेस नुसतं साखरपुड्याचा कार्यक्रम करायचा होता, पण त्यामध्ये त्यांनी लग्न उरकून टाकलं. मी अक्षरशः तिथं लग्नात नव्हती. ज्यावेळेस त्यानं फोन केला मला, ज्यावेळेस खरंच अक्षरशः पडल्या पडल्या मला फोन केला माझ्या भावानं, इतकी रडली होती मी. वाईट एकाच गोष्टीच वाटत होतं, आई नाही ती नाही, बहीण पण नव्हती. खरंच मित्रांनो, अक्षरशः त्या टायमिंगला एवढी रडली ना, म्हणला रडू नको. सकाळ उठूनच ज्यावेळेस त्यांचं सकाळ उठून मग परतच्याला मीच गेली, परतच्याला इकडून म्हणजे गाडीवर गेली. ज्यावेळेस खरंच अश्रू अनावर झालं नुसतं, बघू वाटना. म्हणला दिदे टेन्शन घ्या जाऊ नको, अजून पण दिलासा देतो, लहान आहे पण सगळं कळतं त्याला. खरंच माझ्या सुखात नाही तर दुःखात सुद्धा ती माझ्या सामील असतो. काय पण होऊ द्या, पोरगी जरी आजारी पडली, माझ्याकडे जर पैसे नसले तर मी पहिला फोन त्याला करते, नाही होय सुद्धा म्हणत नाही, लगेच पैसे मोबाईलवर पाठवतो. अजून काय पाहिजे सांगा. एवढा मायाळू भाव असला, जास्त करून बरं का वडील आणि भाऊ. कारण मम्मीच्या माघारी आम्हाला एवढ्या अडचणी आल्या त्या. आज आमचं खरंच माझी मम्मीच राहत असते ना, काही वेगळं जीवन माझं झालं असतं, लय चांगलं झालं असतं. कुठं तर आई नाही त्याची कमी आहे. मला वाईट वाटतं, नको वाटतं. कोणाची तर आई बघितली ना, लय लांबचं उदाहरण नाही, ताईची तर आई आली. आता काय म्हणून असू द्या, काय काय अडचणीत असल्या येणार, फोनवर बोलते त्या. मला पण वाटतं, मला पण असं कधी सांगणार, दिलासा देणार. खरंच आई आई एक असा शब्द आहे, लय म्हणजे लय महत्त्व पण आहे त्यात, पण अशी ताकद पण एवढी आहे ना. खरंच ज्यावेळेस आपलं दुःख कुणाला तर सांगायचं असतं, त्यावेळेस आईचा हक्कानं आईला सांगतो आपण. माझं उलट आहे, ज्यावेळेस मला अति दुःख होईल त्यावेळेस मी नुसतं रडते बघा, मला काही सुचत नाही, वाईट वाटतं. मम्मी असते ना, आज वेगळं जीवन झालं असतं, काय तर वेगळं झालं असतं. खरंच लय बदल झाला असता. त्या टायमिंगला पण आमच्या मम्मीचं कॅन्सर होता हो, त्यामुळं मम्मी ह्या दुनियात राहिली नाही. ज्यावेळेस ऑपरेशनला ती कुठं दवाखान्यात नेताना मम्मीला ज्या अवस्थेत नेत होती, अक्षरशः मम्मीला चालायची सुद्धा. मला बरंचसं माहीत पण नव्हतं बरं का, जे काय काय गोष्टी अण्णानं सांगितलेल्या. ज्यावेळेस मी बघितलं होतं मम्मीला, त्यावेळेस ज्यावेळेस तिची लांब ती सड केस होती बघा, अशी एवढं भारी दिसत होती फोटोमध्ये. आणि ज्यावेळेस तिची पूर्णपणे केस कट केली ती ऑपरेशनासाठी, ते प्रसंग बघितला आणि आठवला. अजून आमचं वडील रडतात, नको म्हणते तर ग, लय हाल झालं तुझ्या मम्मीचं.
आणि शेवटी आपल्या प्रयत्नाला यश पण दिलं नाही देवानं. जे व्हायचं ते होऊन गेलं. लय प्रयत्न केलं. 8 वर्ष अण्णा म्हणत होतं. लय आम्ही 8 वर्ष नाही बरं का, पण 8व्या वर्षी म्हणजे 2008 मध्ये वारली होती. ते साल माझ्या ध्यानात आहे बरं का. गोकुळाष्टमीचा उपवास होता ज्यावेळेस आम्हाला मम्मी आमची सोडून गेलती. पण अण्णा म्हणते तर इतका प्रयत्न केला ग तुझी मम्मी राहावं म्हणून, कारण 2 लेकरं माझ्या पदरात होती. मी काय काय केलं माझ्या जीवाला माहीत आहे. खरंच देवानं खरंच बरं का, खरंच यश द्याय पाहिजे होतं आमच्या अण्णाला. लई प्रयत्न केला हो. कसं कसं त्यात मोठा वाटा आमच्या मामाचा पण. जी मामानं आमच्या साथ दिली, कडवर साथ दिली. अजून सुद्धा मी त्या मामाला विसरत नाही. ज्या मामानं आज माझं भविष्यसुद्धा मामानं आमच्या बघितलं. जी शाळा शिकवली, जे मला एवढं चांगलं संस्कार दिलं, जी आजपर्यंत मी इथं आहे, ती सगळं बघा माझ्या मामामुळे. एवढं भारी वाटतं ना खरंच. मामी अशी 3-4 व्यक्ती माझ्या एवढ्या जीवनात महत्त्वाचे आहे. त्यांना पहिल्यांदा मी त्यांना स्थान देते, मग बाकीचं काय असेल ते. कारण झालंच असं हो. आता काय लग्नानंतर खरंच म्हणजे आपलं जीवन बदलून जातं, ते विषय वेगळाच बरं का. जे लग्नाच्या अगोदरचं ते आतापर्यंत मी सांगत आहे. जे लग्नानंतर असेल ते काय अनुभवते, मग इथं आल्यावर मग ते दुसऱ्या व्यक्ती. पण पहिल्या त्या लय वाईट वाटतं हो. आज खरंच मम्मी ह्या जगात असायला पाहिजे होती. कसं आहे माहिती आहे का, काल जोगाव मागा गेल्यावर एवढं भारी वाटलं. ज्यावेळेस मी ताई सोबत होतो आणि जी एकच ताट आणि त्यात आम्ही दोघी एकत्र जोगाव मागत होतो. आणि ज्यावेळेस त्या बायकासने कळायचं की आम्ही दोघी जावं आहे, आणि त्यांच्याकडून आमच्यासाठी काय बोलणं येत होतं माहिती आहे का, एवढं जावा तुम्ही कसं चांगलं राहताय, एवढं चांगलं मिळून राहताय. एक विचारायचं कसं काय एवढं जुळवून घेता. आमच्या जावांसंग पटत नाही किंवा आम्ही बघत सुद्धा नाही की त्यांच्या संग बोलत सुद्धा नाही. खरंच बरं का, इतकं वाईट परिस्थिती आहे. म्हणजे जे नात्यात ना विश्वास महत्त्वाचा आहे, समजून घेणं महत्त्वाचं आहे, समजून घेऊन तितकं दुसऱ्याला समजणं ती महत्त्वाचं आहे. कसं आहे माहीत आहे का, ज्यावेळेस ताईन मी गेलतो त्यावेळेस बायका सांगत होत्या की तुम्ही जावा एवढ्या चांगल्या राहताय, पण आमच्या जावांसंग आमचं पटत नाही किंवा आमची भांडणं आहे ती. नको वाटत होतं तसलं ऐकायला. मस्त आम्ही पण भांडणं केली, पण त्यांना त्यावेळेस आम्हाला नावच वाटलं नाही. कारण त्यांनी भांडणं करून आज पाक शेवट केली होणी, असल्याशिवाय बोलणं नाही. पण कसं आहे माहीत आहे का, त्यात कुणी तर सावरून घ्यायला पाहिजे, कुणी तर म्हणजे खरंच गडे आपली चूक आहे असं मान्य केलं पाहिजे. माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं की खरंच बाबा आपण कुठं तर चुकतो या, खरं अशा काय ठिकाणी तर असं आहे माहीत आहे का मित्रांनो, जी जावा एवढी म्हणजे असं नात्यात अर्थ नसल्याने झालाय. एवढं ती सांगत होत्या त्यावेळेस आम्हाला कळत होतं. काय म्हणल्या, सुती एक वेळेस फुगल रुसल बोलती, पण ज्या वेळेस तिला ध्यानात आल्यापासून अजिबात मला आडवं लावत नाही, काय नाही. जे मी बोलल ती खरं म्हणती. एक वेळेस आणि ताईनं पण मला सांगितलं होतं, ज्या वेळेस मी खवळील किंवा बोलील, मी तुझी मोठी बहीण म्हणूनच खवळील म्हणायच्या. एवढं समजून सांगितलं आपल्याला तर काय पाहिजे. आज ती आणि ताईन मी एकत्र असल्यामुळं आज कुठं तर आमचं सुरळीत झालंय माहिती आहे का. काहीतरी अडचणी असते ते बरं का मित्रांनो, तुम्हाला सांगते. ज्या माझ्या ताईस नाही ती कळत असेल, कारण काय अडचण आहे. जी आज घटाला माळ ती घालायची होती, जी स्वयंपाक ती करायचा होता, ताई करून गेल्या, येऊन सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं. खरंच एवढं पाहिजे ना. माणसाचा ना मेन विश्वास आहे. माणसाचा विश्वास एकदा डगमगला ना काही उपयोग नाही, मग नाते तुटायला पण उशीर लागत नाही. कोण बोलते ह्याच्याकडं तर लक्ष द्यायचं नाही. आणि काय म्हणजे असा जोगा मागा गेल्यावर ज्या बायका बोलत होत्या त्याच्यावरून कळत होतं की कुणाचं तर ऐकून ही असं होतं. आम्ही देवाच्या कामानं गेलतो, पण ज्यावेळेस आम्ही लय दिवसातनं गेलतो त्यावेळेस ज्या
आता बायकासनी कसं आहे माहिती आहे का, मन हलकं करायला कोणतर पाहिजेच असतं. ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस बोलत होत्या, तरी गडबडीत बरं का, तरी टायमिंग भरपूर गेलता आम्हाला. घरी यायला 6 वाजल्या होत्या. तसंच गडबडीनं आलो घरी, कारण ताईला पण त्यांच्या आत्यानं वाढून घेऊन आली. ती गडबड होती ना घरी यायची, जी पाहुणे घरी येऊन बसली होती. पटकीनं आलो तिथनं पण. मग आल्यावर काय असेल ती वाढून घेऊन येताना पण म्हणजे फराळाचंच नवरात्रीमध्ये ती येते ती वाढून घेऊन, ज्यानं नवरतन केलंय त्यानं. मग ताईसाठी त्यांनी आणलं होतं, जी काय असेल ती मग फराळाचं असतं या, शाबू शेंगदाणं कुठं काय काय आणलं होतं. भारी वाटलं बरं का. कपडे पण होती, फुलायर असतो वाटतं. मला बरीचशी माहिती नाही त्यातली, कारण प्रसंग कसा आहे माहिती आहे का, आज मी ह्याच वर्षी पहिल्यांदाच नवरतन केलं या. मी कधी नवरतन करत नव्हती. ज्यावेळेस ताईनं मला सांगितलं त्यावेळेस कर म्हणल्या. नवरतन केलेलं चांगलं असतं लेकरा बाळासाठी. ज्या आपली सासू ती त्यांच्या लेकरांसाठी करत होती, म्हणजे आमच्या नवऱ्यासाठी करत होती किंवा ताईच्या नवऱ्यासाठी, ती त्यांची आई त्यांच्यासाठी करत होती. पण आमचं कसं आहे हो, आता आमची पण लेकरं झाली, ते आम्हाला पण काहीतरी आमचं बघावं लागतं की. म्हणून आम्ही आमच्या लेकरासाठी करतो या. ह्या वर्षी मी पण केलं या, पहिल्यांदाच केलंय. बऱ्याच जणांना माहीत नाही